आपल्यासोबत सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, खरं म्हणजे युवा सेनेनं हा व्हाईट वॉश दिल्याचं पाहायला मिळतंय, काय आपली प्रतिक्रिया? युवा सेनेचा आजचा विजय हा आमच्यासाठी विधानसभेचा शुभ संकेत आम्ही मानतो आणि ज्या पद्धतीने 10 पैकी 10 जागांचा विश्वास आमचे युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाईजी यांनी दाखवला होता, अगदी त्या विश्वासाला त्यांनी सार्थ ठरवलं आणि 10 पैकी 10 जागा मिळाल्या। यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होतीये की विद्यार्थ्यांच्या डोक्यात धर्माची अतिरेकी व्याख्या घालून ज्या पद्धतीने भाजपाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या ऐवजी एक वेगळा धुडगूस घालायचा प्रयत्न केलाय, त्याला सामान्य विद्यार्थ्यांनी साफ धुडकारलंय, नाकारलंय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। खरं म्हणजे सुषमाजी, आधी या निवडणुका ज्या आहेत त्या स्थगित करण्यात आलेल्या होत्या, त्यानंतर कोर्टानं फटकारून या निवडणुका पुन्हा घेण्यास सांगितल्या। काय वाटतं या संपूर्ण या निवडणुकीनंतर आता हा निकाल हाती आलेला आहे, ही संपूर्ण प्रक्रिया कुठेतरी थांबवण्याचा देखील प्रयत्न झाला होता? अलबत ही निवडणूक जाहीर झाली आणि लगेचच ती निवडणूक रद्द केली गेली। याच्या आधी अशा अनेक निवडणुका रद्द केल्यात कारण भाजपला सातत्याने पराभवाची भीती वाटते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सुद्धा भाजपाचीच विंग आहे विद्यार्थ्यांमध्ये काम करणारी, त्यामुळे समोर पराभव दिसत असताना त्यांनी बरोबर निवडणुका रद्द करण्याची भाषा केली। मात्र युवा सेनेचे नेते आमचे वरुण सरदेसाईजी यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही 10 पैकी 10 जागा निवडून येणार आहोत आणि भाजपा रडीचा डाव खेळते। आमच्या विधी सेनेचेही आम्ही अभिनंदन आणि आभार करतो या निमित्ताने की तात्काळ न्यायालयात दाद मागितली आणि विदिन 48 आवर त्यांनी तो निकाल कोर्टाकडून मागून घेतला। निकाल आपल्या समोर आहे, निवडणुका झाल्या आणि भाजपा कशाला घाबरत होती, भाजपाला पराभवाची किती भीती होती, हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। धन्यवाद सुषमाजी, या संपूर्ण संवादासाठी TV9 सोबतच्या। युवा सेनेनं 10 जागा ज्या आहेत त्या